मानसी श्रीवास्तव कलेक्टर व्हायचं स्वप्न तिने बघितलं होतं. 5 वर्ष या UPSCच्या एक्झामसाठी दिले होते. या UPSCच्या एक्झामसाठी तिने खूप मेहनत घेतली होती. कम्युनिकेशन स्किल चांगले केले होते. जनरल नॉलेज तिने घेतलं होतं. मित्रांनो, त्या गोष्टीमध्ये ती तरबेज झाली होती गेल्या 5 वर्षामध्ये. परंतु मित्रांनो, या 5 वर्षामध्ये ती UPSCची एक्झाम क्वालिफाय करू शकली नाही. मित्रांनो, तिच्या मनामध्ये विचार आला, की आता हे सगळं सोडून आपलं कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जावं, एखादा कॉर्पोरेटमध्ये जॉब करावा, आय-टीमध्ये जॉब करावा, यांसारख्या गोष्टीचा तिने विचार केला होता. आणि मित्रांनो, या UPSCला तिने रामराम ठोकत कॉर्पोरेटचा फॉर्म फिलअप करायला घेतला होता, की एखाद्या कंपनीला ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करता, त्यावेळेस तुमच्याकडे स्किल्स काय आहे, तुम्हाला काय येतं, या सगळ्या गोष्टी त्या फॉर्मवरती डिस्प्ले केल्या जातात. तो फॉर्म फिलअप करताना तिला स्वतःला हे कळत नव्हतं, की मी काय शिकले आणि या 5 वर्षामध्ये मी काय केलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे विकास. खरं बोलतो मध्ये स्वागत आहे तुमचं. आजच्या या टॉपिकमध्ये थोडंसं आपण चर्चा अशा बाबतीत करणार आहे, जी चर्चा ऐकून तुम्हाला पण कन्फ्युजन वाटेल आणि तुम्हाला पण असं वाटेल, की अरे बाबा, हा जो बोलतोय ते खरंच बोलतोय. कारण UPSC मित्रांनो आता एक जाळं झालेलं आहे, पूर्ण भारतामध्ये पसरलेलं आहे. या एक्झामवरती जेवढा लोकांना भरोसा आहे ना, तेवढा कुठल्याच एक्झामवरती नाही आहे. मित्रांनो, एखादा प्रायव्हेट जॉबवरती पण लोकांना तेवढा ट्रस्ट नसतो. कारण ह्या एक्झामनंतर एका सरकारी नोकराला राजासारखं बनवलं जातं. अक्षरशः कलेक्टर तो असतो, त्या कलेक्टरला राजा म्हणतात, देव माणूस म्हणतात. पूर्ण देशामध्ये त्याला असं दाखवलं जातं, की हा एक्झाम क्रॅक करून आलेला आहे. हा कलेक्टर आहे, ह्याच्या हातामध्ये पॉवर आहे. पॉवर असतात, परंतु रिलेटेड टू पब्लिक लोकांसाठी. म्हणजे काय, लोक जे असतात समाजातली, त्या लोकांचे कामं करण्यासाठी ही पॉवर असते. त्याचा वापर हे चुकीच्या गोष्टीसाठी करतात का चांगल्या गोष्टीचा करतात, ह्याबद्दल मला तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. परंतु मित्रांनो, ही जी एक्झाम आहे पूर्ण भारतामध्ये, पूर्ण देशामध्ये, आपल्या अख्ख्या पूर्ण देशामध्ये एवढ्या प्रमाणात पसरलेली आहे, की अक्षरशः लोकं हे दिवस-रात्र मेहनत करतात आहे ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी. लोकांचं स्वप्न असतं, की आम्हाला UPSC क्रॅक करून आम्हाला कलेक्टर बनायचं आहे. आई-वडिलांचं स्वप्न असतं, की आहे ना, माझ्या पोरांनी कलेक्टर व्हावं. पोरांना प्रेशराईज करून त्या फील्डमध्ये टाकतात, की तू कर, तू थोड्या दिवस कर, या सगळ्या गोष्टी कर. स्वतःहून पोरं ह्याच्यामध्ये पडतात काही-काही, की मला आहे ना UPSCची एक्झाम क्रॅक करायची आहे, मला IAS व्हायचं आहे. सगळ्यांचं स्वप्न असतं मित्रांनो, परंतु या एक्झामला कमीत कमी 20 लाख लोकं अप्लाय करतात. त्याच्यामधले अपेअर जे होतात ते 10 ते 12 लाख लोकं अपेअर होतात. मित्रांनो, मेन्ससाठी क्वालिफाय हे लाखांमध्ये होतात आणि अक्षरशः मित्रांनो, इंटरव्ह्यूच्या वेळेस हे हजारोमध्ये राहतात. मित्रांनो, 5-10 हजार लोकं जे असतात ते 5-1 हजार लोकं इंटरव्ह्यूसाठी शिल्लक राहतात आणि शेवटच्या इंटरव्ह्यूमधनं सिलेक्ट होऊन 1000 ते 1200 लोकांना सिलेक्ट केलं जातं. त्याच्यामध्ये डिवाईड केलं जातं. प्रत्येकाला IAS वेगळं, IPS वेगळं, IRS वेगळं, या सगळ्या पोस्ट दिल्या जातात. आणि मित्रांनो, ह्या एक्झामचा रेट आहे क्वालिफिकेशनचा, म्हणजे क्वालिफाय व्हायचा 0.05%. म्हणजेच काय मित्रांनो, 20-22 लाखातनं फक्त 1000 ते 1200 पोरं ह्या एक्झाममध्ये क्वालिफाय होतात. आणि ह्या एक्झामसाठी अक्षरशः 5-5, 6-6 वर्ष, 10-10 वर्ष मेहनत करणारी मी पोरं बघितलेली आहे, की यावेळेस पोस्ट निघणार हां, यावेळेस नाही ना, काही कमी नाही ठेवली आपण. आणि मेन्सला जातात, इंटरव्ह्यूला जातात, सगळ्या गोष्टी सांगतात. अक्षरशः घरच्यांना एवढं कॉन्फिडेंटली ठेवलेलं असतं ह्याने, की मी कलेक्टरच होणार आणि होऊनच दाखवणार मित्रांनो. याच्यामध्ये मित्रांनो, काही-काहींचं लक नसतं. होत नाहीत मित्रांनो, परंतु काही-काही जण अंधारात ठेवतात. आई-बापांना अंधारात ठेवतात आणि एक्झामच्या नावाखाली मित्रांनो स्कॅम करतात ते स्वतःच पोरं, की या समाजामध्ये मित्रांनो UPSC, MPSC एक स्कॅम झालेला आहे का? कारण मित्रांनो, जर आपण परिस्थिती बघितली तर गोरगरीब कुटुंबातले आई-वडील असतात काही-काहींचे, श्रीमंत नसतात. यांना पैसे पाठवतात, लायब्ररीमध्ये अभ्यास करण्यासाठी पैसे पाठवतात. मित्रांनो, ते पैसे हे इथं घेतात, एन्जॉय करतात, ऐशोआरामाची जिंदगी करतात. यांना हे पण माहिती असतं, की आपल्याकडनं काय होणार नाही, तरी देखील आई-वडिलांना डुबवायचं काम हे UPSC, MPSCच्या माध्यमातून करतात. लाखो, हजारो पोरं या एक्झामसाठी बसतात. आणि मित्राच्या नंतर क्वालिफिकेशन रेट तर तुम्हाला माहितीच आहे, की 200 जागासाठी 1 लाख फॉर्म, 300 जागासाठी 10 लाख फॉर्म. मित्रांनो, एवढी कॉम्पिटिशन जर असेल, तर तुम्हीच मला सांगा, की या कॉम्पिटिशनमध्ये काय होणार आहे? त्या मुलाचं होणार आहे का नाही? आणि प्रत्येकाला बौद्धिक क्षमता माहिती असते. माझी बौद्धिक क्षमता किती हे मला माहिती आहे. तुमची बौद्धिक क्षमता किती आहे तुम्हाला माहिती असते. मित्रांनो, ह्या UPSCच्या एक्झामसाठी MBBS डॉक्टर, IAS IPS, IRS जे ऑलरेडी झालेले आहेत, त्यांना पद मोठं घेण्यासाठी IASचं जे पोस्ट असते, ती काढण्यासाठी मेहनत करत असतात. IPS, IRS वगैरे हे जे मोठ्या लेव्हलला जे बसलेले आहेत ना, त्या ऑलरेडी त्यांना
क्वालिफाय झालेले आहेत, एक्झाम निघालेली आहे. त्यांना IAS पाहिजे असतं. त्यासाठी हे परत मेहनत करतात, परत एक्झाम देत असतात. म्हणजे त्यांच्याकडे ऑलरेडी पोस्ट आहेत. ते कॉम्पिटिशनमध्ये आले. MBBS डॉक्टर आले, IIT इंजिनिअर आले. हे सगळे लोकं ह्या एक्झाममध्ये पळत असतात मित्रांनो. ज्यांची बौद्धिक क्षमता ऑलरेडी टॉपला असते. कुठल्याही गोष्टी त्यांना लक्षात ठेवायला वेळ लागत नाही मित्रांनो. आपली पोरं रट्टा मारतात. अक्षरशः एक लाईन 5 वेळा वाचून पाठ करतात आणि ह्यांना व्हायचं आहे IAS, IPS कलेक्टर. मित्रांनो, परिणाम याचा काय आहे माहिती आहे का? एक लक्षात ठेवा, एखादा कुठलातरी IAS, IPS होतो. तो जाऊन आहे ना समाजामध्ये भाषण देतो. लोकांना म्हणतो की काही नव्हतं माझ्याकडं, मी IAS झालो. अक्षरशः मी खूप गरीब परिस्थितीतून आलो. माझ्याकडे आहे ना फक्त अभ्यास होता. मी अभ्यास केला आणि मी ही एक्झाम काढू शकलो. मित्रांनो, मी मान्य करतो, त्या पोराची बौद्धिक क्षमता चांगली असते. एक मुलगा असतो, तो लोकांना गाईड करत असतो. ज्या लोकांना UPSC, MPSC करायचं असतं, त्या लोकांसाठी गाईड करत असतो. त्याचं ऑलरेडी झालेलं असतं त्या गोष्टीतनं. परंतु मित्रांनो, याच्यात आपण बघितलं, तो एक मुलगा भाषण देतो, त्याच्यामुळं लाखो लोकं मोटिव्हेट करून ह्या मार्गाला लागतात. मित्रांनो, या मुलीच्या केसमध्ये जे झालं ना आता, की तिला कॉर्पोरेटचा 0 एक्सपिरियन्स आहे. 5 वर्ष जर ती ग्रॅज्युएट 2020 साली झाली असेल, 5 वर्ष तिने काहीही केलं नाही, टेक्निकल स्किल्स गेन केले नाहीत. काहीही तिला येत नाहीये. तिला आतमध्ये जाता पण येणार नाही. मित्रांनो, लिटरली बिना कामाचे होऊन जातात काही-काही जणं. कुठेतरी काहीतरी व्यवसाय चालू कर, काहीतरी पानटपऱ्या टाक, अशी दुकानं चालू कर. कामामध्ये पण डिग्री असते इंजिनिअरिंगची, बी-टेकची आणि ते सगळं सोडून काम काय करणार? हेल्पर, वर्कर, फिटर यांसारखे कामं लोकं करतात. ज्यांनी शेवट केलेला असतो हे 10-10, 15-15 वर्ष जे UPSC, MPSCमध्ये घालतात ना, त्याच्यानंतर मित्रांकडं ह्यांच्याकडं कामासाठी काहीच नसतं मित्रांनो. कॉर्पोरेटवाले ह्यांना घेत नाहीत. ह्यांचा एक्सपिरियन्स बघून, ह्यांचं तोंड बघून, की "बाबा रे, तुझं वयच 30-35 होत आलेलं आहे. आम्ही तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये चान्स देऊ शकत नाही." असं तोंडावरती बोलतात मित्रांनो. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्क एक्सपिरियन्स असतो, की आम्हाला तुमच्याकडे टेक्निकल स्किल्स काय आहेत हे पाहिजे असतं. त्यासाठी या सगळ्या गोष्टी त्यांना पाहिजे असतात म्हणून ते विचारतात मित्रांनो आणि ह्या मुलीच्या केसमध्ये तेच झालं. हिच्याकडं कुठलाही वर्क एक्सपिरियन्स नव्हता. 5 वर्ष हिने या एक्झामसाठी दिले. कॉम्पिटिशन ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या आणि ह्याच्याचमध्ये मित्रांनो त्या मुलीला जॉब भेटेल का नाही भेटेल? तिने जर चांगले स्किल अर्न केले, 2-3 वर्ष तिने चांगला कोर्स केला, क्लासेस केले, त्याच्यानंतर ती कुठं प्रिपेअर्ड झाली आणि तरी पण मित्रांनो वय वाढत चाललंय म्हणून अपॉर्च्युनिटी देणं पण कमी आहे मित्रांनो. परंतु मित्रांनो त्या फॉर्म फिलअप करताना तिला एवढं रिग्रेट वाटत होतं, की माझ्याकडे कुठलेही स्किल्स नाही आहेत, काय नाही आहे. मी कॉर्पोरेटला अप्लाय करते, कॉर्पोरेट जॉबमध्ये अप्लाय करते. मी काय करून घेतलं मागच्या 5 वर्षामध्ये. मी जी एक्झाम दिली ती एवढी वाईट आहे का त्या त्या एक्झाममुळं कित्येक लोकांचे, कित्येक पोरांचे आयुष्य अक्षरशः बरबाद होत चाललेले आहेत. मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉबची एक्झाम लोकांना चांगली वाटते अक्षरशः. सगळ्या आई-वडिलांचं स्वप्न असतं, की माझं पोरगं गव्हर्नमेंट ऑफिसर बनावं, IAS बनावं, IPS बनावं, यांसारख्या गोष्टी बनावं आणि ह्याच्यामध्ये मसाला लावणारे तर ऑलरेडी जे पोस्टवरती बसलेले लोकं आहेत ना, ते आहेत मित्रांनो. IAS, IPS होतात, एखाद्या ठिकाणी सेमिनारमध्ये भाषण द्यायला जातात. हे क्लासेसवाले, हे कोचिंगवाले ह्यांना बोलवतात आणि तिथं डायरेक्टली जाऊन ह्यांनी एक वाक्य बोललं, की "मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों से उड़ा होती है, कि पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ा होती है." अरे वो पंख में जान तो चाहिए ना यार, वो अभ्यास करने के लिए. पहिली गोष्ट मित्रांनो, अभ्यास करण्यासाठी कुठेतरी नॉलेज पाहिजे चांगली. तुमची बौद्धिक क्षमता चांगली पाहिजे. त्यावेळेस जाऊन तुम्हाला त्या गोष्टी ॲडमायर होतील. कुठेतरी जाऊन त्या गोष्टी तुम्ही कंप्लीट करू शकता. नाहीतर हे UPSC, MPSC कोणाचा पण खेळ नाही आहे. स्वतःची बौद्धिक पातळी विचार करा. एखादा IAS बोलतोय, एखादा IPS बोलतोय. मी 21व्या वर्षी IPS झालोय, मी 22व्या वर्षी IAS झालो. त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका मित्रांनो. विश्वास म्हणल्यावरती ते नाही, विश्वास ठेवू नका मित्रांनो. म्हणजेच काय? तुम्हाला असं म्हणतील ते तुम्हाला फक्त ते डोक्यात मोटिव्हेट करतात. मित्रांनो एक लक्षात ठेवा, नेटवर्क मार्केटिंगवाले पण जे असतात ना, ते मोटिव्हेट करतात बघा. नेटवर्क मार्केटिंगवाले सेमिनार देतात. त्या सेमिनारमध्ये म्हणतात, 5 करोड की BMW है मेरे पास. त्यांच्याकडे काहीच नसतं. पण दाखवून काय देणार? हां, मी असं हे असतं. तसंच IAS, IPS म्हणल्यावरती तुम्हाला काय वाटतं? भ्रष्टाचार जर सोडला ह्यांच्याकडनं, तर ह्यांना पगारी किती हो? 2,00,000 2,50,000 हां? गव्हर्नमेंट वेतन, 8वं वेतन जरी आलं, तरी ₹5,00,000 महिना. एखाद्या कॉर्पोरेटमध्ये जरी तुमचा एक्सपिरियन्स चांगला असला, टेक्निकल स्किल तुमच्याकडे असतील, तरी तुम्ही करोडो रुपयांचं पॅकेजेस घेऊ शकता, अचीव्ह करू शकता. परंतु या सगळ्यांना माहिती आहे, गव्हर्नमेंट जॉब लोकं कशासाठी करतात?
वरचं खाण्यासाठी आणि एक जॉब सिक्युरिटीसाठी करतात. बायको चांगली भेटेल, लग्न चांगली भेटेल, ह्या अपेक्षेने लोकं गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करतात. ह्यांना पण माहिती असतं अक्षरशः, की आपण भ्रष्टाचारी होण्यासाठी गव्हर्नमेंट जॉब करतोय. परंतु मित्रांनो हे दाखवून देत नाही. क्लीन इमेज ठेवतात, लोकांसमोर दाखवून देतात, की आम्ही असे, आम्ही तसे, आम्ही एवढी मेहनत केली, आम्ही इटा व्हायल्या, त्याच्यानंतर जाऊन मला एक पुस्तक भेटलं, ते पुस्तक मी वाचलं, त्याच्यानंतर IAS, IPS झालो. मित्रांनो बंडल मारतात हे काही नाही, फक्त ह्यांना फक्त मोठेपणा घ्यायचा असतो, जो की मोठेपणा यांच्याकडे ऑलरेडी प्रॉपर्टी असते, श्रीमंत बापाची अवलादी असतात. फक्त काय थोडंसं टचअप भेटतो, यांना गाईडन्स चांगला असतो पहिल्यापासून. त्यावेळेस जाऊन कुठेतरी 2-3 वर्ष मेहनत केल्यावरती ह्यांना ते UPSC, MPSC क्रॅक होतं. परंतु आपले मुलं, आपले जे सर्वसामान्य गोरगरिबीतनं आलेले जे लोकं असतात ना, ते कष्टाचा पैसा असतो रे त्यांचा. त्याची आई खुरपायला जाते, बाप खुरपायला जातो, त्यावेळेस जाऊन कुठेतरी आहे ना ₹500-1000 दिवसाला येतात. गवंडी काम करतात शहरासारख्या ठिकाणी. त्यावेळेस जाऊन कुठेतरी पैसे हातामध्ये येतात आणि हे पैसे आल्यावरती कुठेतरी जाऊन पोराला, जो पोरगा शहरामध्ये लायब्ररीमध्ये बसलेला आहे, अभ्यास करतोय किंवा काही-काही जणं टवाळक्या करतात. आई-बाप त्या पोरांना पैसे पाठवून देतात. ते पैसे ते घेतात. काही-काही जणं मौज करतात. काही-काही जणं सिरियसली अभ्यास करतात. मी कधीच म्हणत नाही. ते होणार, करणार. परंतु जे फक्त टाईमपास करतात ते लोकांना म्हणतात, "हे आम्ही IAS होणार, मी UPSC, MPSCचं प्रिपरेशन करतो." काही नाही मित्रांनो, टाईम वाया घालवतात. तुम्ही एखाद्या लायब्ररीमध्ये चक्कर टाका, तुम्हाला दिसतील 30-30, 35-35 वर्षाची टोनगी दिसतील अक्षरशः. अक्षरशः आयुष्य काय राहिलं हो, 35व्या वर्षी माझा शेवटचा अटेम्प्ट राहिला, माझा एक अटेम्प्ट राहिलाय, हे म्हणत तिथं बसलेला असतो. 15 वर्षाचा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स जर बघितला ना मित्रांनो, करोडो रुपयांचं पॅकेज भेटतं. ITचा असो, कुठलंही असो, काही असो, धंदा जरी केला ना 15 वर्षामध्ये, पुढच्या 5 पिढ्या बसून खाली एवढा पैसा होतो. हा सगळा पैसा जो असतो ना, परंतु लीगल पैसा असतो, इल्लीगल नाही. आणि ह्यांना हे पण माहिती आहे, एक पोस्ट 5 वर्षासाठी, 10 वर्षाची निघाली ना, की आपल्याकडे एवढा भ्रष्टाचार आहे, आपले लोकं एवढे सिस्टम आपलं असं चालतं, की डायरेक्टली आपल्याला गुंठ्याने पैसे भेटतील. आपण डायरेक्टली 1-2 वर्षामध्ये सगळं रिकव्हर करू. हे जे बोलतात ना, ह्यांना ऐकल्यावरती तुम्हाला पण वाटेल एवढा कॉन्फिडन्स यांच्याकडे येतो कसा? की भ्रष्टाचाराला देखील हे म्हणतात, की 1-1.5 वर्षामध्ये आम्ही रिकव्हर करून टाकू. असं हे जे UPSC, MPSC करतात ना पोरं, ते बोलतात मित्रांनो. एकदा पोस्ट निघाला नाही 1 वर्षामध्ये आम्ही सगळं रिकव्हर करून टाकू. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार करण्यासाठीच तुम्ही आहे ना हे UPSC, MPSCची एक्झाम देताय का? मनाला काहीतरी वाटलं पाहिजे आपल्या, की आपण करतोय काय? आई-वडिलांकडं बघा, त्यांच्या अपेक्षा बघा, आशा बघा, त्यांना काय वाटतं या सगळ्या गोष्टी बघा आणि त्याच्यावरती विचार करा, की आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत का नाही. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.